नराधम अक्षय शिंदेचा मृतदेह जे रुग्णालयात आणला। जे रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देणार। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर। पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षयकडून गोळीबार। एन्काउंटरची एसआयटी चौकशी। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर बदलापुरात आनंद व्यक्त। शिवसेनेकडून पेढे वाटप। बदलापूर स्थानकात झळकावले फलक। पुढील चौकशीला ब्रेक लावण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला का? विरोधकांचा सवाल। बंदूक आरोपीच्या हातात लागलीच कशी? पोलिसांवर प्रश्नांचं फायरिंग। अक्षयच्या बॉडीचा पंचनामा पूर्ण। जे मध्ये पोस्टमॉर्टम होणार तर पोलीस खोटं बोलतायत। आरोपी अक्षयच्या कुटुंबियांचा आरोप। अक्षयचा मृतदेह स्वीकारण्यास नकार। बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पीआय शिंदेचीही कारकीर्द वादग्रस्त। मुंबईत सेवा बजावताना आरोपीला मदत केल्याप्रकरणी निलंबनाचा ठपका। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। आज आणि उद्या पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। जागा वाटपात कितीही जागा मिळाल्या तरी शिंदेंच्या शिवसेनेचं मिशन 100+। राज्यातल्या 110 मतदारसंघांची चाचपणी करून अहवाल मुख्यमंत्री शिंदेंना सादर। कोर्टाच्या दणक्यानंतर सिनेट निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात। संजय राऊतांनी सकाळीच केलं मतदान। युवासेना विरुद्ध अभाविपा असा थेट सामना। काही अधिकारी आचारसंहितेसाठी कामं लांबवत असल्याची सुधीर मुनगंटीवारांची टीका। विरोधकांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप। मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। समृद्धी महामार्ग आणि सी लिंकवरील टोल वसुली कंत्राटदारांना दणका। सुविधांचा अभाव। वाहन चालकांच्या तक्रारीवरून MSRDCकडून कंत्राट रद्द। ठाण्यात आनंदनगर टोलनाक्यावर इम्तियाज जलील समर्थकांचा रास्ता रोको। पोलिसांचा सौम्य लाठीमार। शिक्षक उद्या सामूहिक संपावर। कंत्राटी भरतीला विरोध। सरकारचा निर्णय शिक्षण हक्क कायद्याला विरोध करणारा। शिक्षक संघटनांचं मत। चाइल्ड पॉर्न व्हिडिओ फक्त पाहणं नव्हे तर डाउनलोड करणं, मोबाईलमध्ये सेव्ह करणं हा पोक्सोनुसार गंभीर गुन्हा। सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। राज्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस। विदर्भ मराठवाड्यासह कोकणात पाऊस। परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान। शेअर बाजारात भरारी। सेन्सेक्स प्रथमच 85,000 अंकांवर। निफ्टीतही उच्चांक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।